आणि याच संदर्भात आपण चर्चा करूयात। राज्यसभा खासदार अजित गोपछडेजी आपल्यासोबत आहेत। अजित गोपछडेजी, राहुल गांधींचा आरोप आहे की ही परंपरा आहे की विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा विदेशी राष्ट्रप्रमुखांना भेटलं पाहिजे, पण सरकार भेटू देत नाही। का भेटू देत नाही सरकार? मला असं म्हणायचं आहे की राहुल गांधी हे नेहमी विषमता, फेक नॅरेटिव्ह आणि देशामध्ये वेगळ्या प्रकारच्या माध्यमातून एक चुकीचे संदेश पसरवण्याचं काम नेहमी करत असतात। प्रत्येक वेळेस देश आपला प्रगती करत आहे। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत। मोदीजींच्या माध्यमातून विदेश नीतीचं सामर्थ्य वाढतंय। हे काँग्रेसच्या राहुल गांधींना देखवत नाही। खरं तर मोदीजींची ही जी क्षमता आहे, राहुलजींनी स्वतःचं चिंतन करावं, राहुलजींनी स्वतःचं मानसिक स्वास्थ्य पण नीट करून घ्यावं। कारण आज आपण विदेश नीतीच्या माध्यमातून आपण सगळ्या पक्षांना सोबत घेऊन जात आहोत। असेच नाही तर प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वी आपण सगळ्या विरोधी पक्षांच्या प्रमुखांना बोलवतो, विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांना बोलून विधेयकांवरती देखील आपण चर्चा करतो। परंतु विरोधी पक्ष हा प्रत्येक वेळेस त्या चहापानावर तो बहिष्कार टाकतोच, अधिवेशनामध्ये गोंधळ घालतात, सरकारचा वेळ वाया घालतात, जनतेचा वेळ वाया घालतात आणि सरकारचा पैसा देखील वाया घालतात। आणि विदेश नीतीच्या बाबतीत आपण जर म्हणाल तर राहुल गांधी आणि त्यांची जी टोळी आहे, ही टोळी सदैव नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम सगळ्या हिंदुस्थानमध्ये करत आहे। आणि माझी ही परत एकदा विनंती आहे राहुल गांधींना की त्यांनी बालिश बुद्धी सोडून जरा परिपक्व व्यक्तिमत्वासारखं वागावं, ही माझी त्यांना नम्र विनंती आहे। ठीक आहे अजित गोपछडेजी, आभार आपले। आपण प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाला त्यासाठी।